आज जय हनुमान शेतकरी उत्पादक गट सातेफळ जे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते फार्मर कप योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे, त्या गटाच्या मार्फत आज आम्ही इथे दशपर्णी अर्क ही एक जैविक औषधी आम्ही तयार करत आहोत आणि त्यासाठी आज आमचे सर्व गटाचे सदस्य उपस्थित आहेत आणि आज आम्ही इथं ही बनवण्याची प्रक्रिया करत आहोत। त्यासाठी हे 10 प्रकारचे झाडाचे पाले जे शिफारस केलेले आहेत ते पाले आहेत। त्याच्यामध्ये करंज आहे, त्याच्यानंतर निरगुडी आहे, परत एरंड आहे, लिंबपाला आहे, कनेरी आहे, परत हे कशाचं पपई पाला आहे, धोत्र्याचा पाला आहे, हे सीताफळ पाला आहे, हे हा जो आहे तो हा गोचडीचा म्हणजे आपण घाणेरी म्हणतो, घाणेरीचा पाला आहे आणि हा पपईचा आहे ना, पपई हे सर्व पाले आहेत। त्याच्यानंतर रुईचा पाला आहे, परत अर्धा किलो हा लसूण आहे आणि मिरची ठेचा साधारणपणे 2 किलो आहे आणि इथं देशी गाईचं गोमूत्र आहे 5 लिटर आणि शेण आहे 5 किलो। त्याच्यानंतर गुळ, हा गुळ आहे जुना गुळ आहे, काळा गुळ, हा 10 किलो गुळ आपण वापरला आहे आणि या पद्धतीनं आपण हे सगळं घेऊन पाणी आहे ड्रम मध्ये साधारणपणे जेवढं पाणी लागतं तेवढं 150-200 लिटर हे पाणी आहे। तर या पद्धतीनं आता आपण आज हे दशपर्णी अर्काचं बनवणं चालू आहे आणि याचं 40 दिवसची प्रक्रिया आहे फर्मेंटेशनची, तर ती प्रक्रिया चालू होईल। आता आम्ही याचे पाले याच्यामध्ये टाकून दाखवतो, आता एक एक नाव आपण तुम्हाला सांगतो। आता हे जे टाकतायत एरंडाचा पाला आहे, एरंडाचा पाला टाकला चाललाय, त्याच्यानंतर लिंबाचा पाला फुटायचा राहिला ते हा धोत्र्याचा पाला आहे, धोत्रा खाली खाली कुठलेला हा ते टाका, ते कुठलेला आहे। त्याच्यानंतर हा निरगुडीचा पाला आहे, हा निरगुडी पाला आहे, हा पपईचा पाला आहे, पपईचा टाका। आता बारीक करायची काय, बारीक करायचं पपईचा आहे। त्याच्यानंतर हा करंजचा पाला आहे, करंजीचा। त्याच्यानंतर हा घाणेरीचा पाला आहे, हा कनेरीचा टाका, तो लाल कनेरीचा पाला आहे, हा घाणेरीचा आहे, घाणेरीचा टाका। आणि हा सीताफळचा पाला आहे, टाका टाका बरोबर टाका। हा हे सर्व पाणी आता मिक्स करून पद्धतशीर टाकले जातात। त्याच्यानंतर हा ठेचा आहे, हा ते पूर्ण हिसून टाका पाण्यानं, त्याच्यानंतर हे रुईचा राहिला तर रुईचे तुकडे करतो आपण। त्याच्यानंतर लसूण आहे, गोमूत्र घ्याय बडू गोमूत्र घ्या, हा शेण टाका, शेण द्या टाकून, त्याच्यामध्ये शेण द्या टाकून खाली पडले त्याच्यानंतर आता गोमूत्र टाकतो आपण, देशी गाईचं गोमूत्र आहे ते। त्याच्यानंतर आता गुळ घ्या, हा गुळ आहे, आणखी थोडा द्यायच्या टोपण्यामध्ये, या पद्धतीने हे सर्व आता हे मिश्रण 40 दिवसासाठी फर्मेंटेशनला ठेवतो। आता बाकीचं पाणी आपण भरणार आहोत, त्याच्यामध्ये पाणी भरून हे सगळं मिश्र करून याला दिवसातून 2 वेळा चांगलं हलवून घेतलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग याचं औषधी तयार होणार आहे 40 दिवसाच्या नंतर। ही आम्ही जैविक औषधीची प्रक्रिया आज दिनांक 8 तारीख आहे, 8 जून 2026 रोजी इथं आमच्या शेतामध्ये तयार केलेली आहे आणि सर्व जे आता ग्रुपचे आमचे सदस्य आहेत त्या सर्वांच्या तूर प्लस सोयाबीन या पिकाला आम्ही विषमुक्त उत्पादन घेण्यासाठी
आणि घरच्या घरी औषधी हे केल्यामुळं आमचा खर्च कमी करण्यासाठी हा आमचा प्रयोग आम्ही यशस्वीपणे करून दाखवणार आहोत. आणि अशा पद्धतीने आम्ही हे दशपर्णी अर्क बनवलेलं आहे. तरी अर्क बनवायचा असेल तर त्यांनी या माहितीचा लाभ घेऊन आपण दशपर्णी अर्क बनवू शकता. धन्यवाद.